पंढरपूरमधून एक महत्त्वाची बातमी आहे। विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरून नवीन वाद समोर आलाय। पंढरपुरात चंद्रभागेचे पाणी असताना देखील अभिषेकासाठी मात्र मंदिर समितीने गंगेचं पाणी आणलं आणि यावरूनच आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मंदिर समितीने मात्र हे आरोप फेटाळलेत। पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसारच अभिषेकाच्या वेळी गंगेचं पाणी वापरलं जातंय असा खुलासा मंदिर समितीने केला। पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पाण्याला फार महत्त्व होतं। चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा केली जायची, पण कालांतरानं ती परंपरा इथल्या काय म्हणजे सदस्यामुळे किंवा इथल्या काय कमिटीमुळं या सगळ्या गोष्टी बंद पडल्या। माझा असा ह्या माध्यमातून सवाल आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला की तुम्हाला आमच्या चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का? पण गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो। आपण चंद्रभागेच्या पाण्यानंच श्री विठ्ठलास व माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो। त्यामुळे निश्चितच कुठल्याही पावित्र्याचा भंग झाला नाही। चंद्रभागेचा अवमान मंदिरे समिती कधीच करणार नाही। चंद्रभागेमध्ये एक अंघोळ जर केले तर सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।